नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगत तंत्र इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे, जे की तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम येणार आहे. ह्याच्यासाठी VVIMP क्वेश्चन ठरणार आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला खूप याचा ॲनालिसिस करून PYQचे क्वेश्चन, त्यासोबत जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, म्हणजे जे पेपर लिहू शकतात असे क्वेश्चन तुम्हाला आणलेले. म्हणजे क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला PYQचे दुसरे क्वेश्चन पेपर चाळायची गरज नाही. एवढे जर क्वेश्चन तुम्ही करून गेले तर तुम्हाला PYQचे ॲनालिसिस केलेले क्वेश्चन ॲज इट इज इथं पाहायला मिळतील. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून सुद्धा पण मी तुम्हाला इथंच सांगून दिले. समजलं? तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, सुरुवातीचं पहिला चॅप्टर आपले कन्सेप्ट ऑफ अगत तंत्र. यामध्ये सुरुवातीला मी याचे 2 क्वेश्चन आणलेत, मेनली 2 पेजेस केले. यामध्ये एक दिले की यामध्ये आणखी क्वेश्चन कोणते विचारले नाही, जे सुरुवातीला तुम्ही बघू शकता. हे क्वेश्चन आणखी सुद्धा युनिव्हर्सिटीला विचारले गेलेले नाही. आणि हे क्वेश्चन दुसरे की जे PYQ मध्ये या चॅप्टरमधून पडलेले. आता PYQ चे क्वेश्चन बघा, सुरुवातीला काय म्हटलं. पहिला डिस्क्राइब द क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉयझन. डिस्क्राइब द स्थावर अँड जंगम विष अधिष्ठान. मेनली काय म्हटलं की विष आणि जे काही पॉयझन आहे, तर विषाची वगैरे व्याख्या सांगा आणि विष आणि किंवा पॉयझनचं वगैरे वर्गीकरण करा. तर हे तुम्हाला क्वेश्चन युनिव्हर्सिटीमध्ये PYQ मध्ये एलिक्युला आला होता. आणि त्यासोबत स्थावर विष आणि जंगमीचे जे काही अधिष्ठान आहे ते सुद्धा यामध्ये सांगा, असा क्वेश्चन पाहायला भेटलेला आहे. त्यानंतर आणखी पाहायला गेलं तर डिस्क्राइब द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन. हा PYQ मध्ये तुम्हाला ACQला क्वेश्चन पाहायला भेटलेला आहे. हा तुम्हाला मोस्ट ऑफ द जे काही PYQ ते सगळ्याचा अभ्यास करून जायचा आहे. म्हणजे PYQ जेवढे काही आले ते त्यांचं सगळं तुम्हाला करून जायचं आहे. PYQ एक सुद्धा स्किप करायचं नाही युनिव्हर्सिटीला जाताना, कारण की PYQ ॲज इट इज रिपीट होतात. समजलं ना? त्यामुळे PYQचा अगोदर ॲनालिसिस केला म्हणजे एवढेच तुम्ही करून जा. तुम्हाला दुसरे पेपर पाहायची गरज नाही. एवढे जरी पाहिलं व्हिडिओ तुमचे सगळे PYQ वगैरे कव्हर होऊन जातील. समजलं? आता त्यानंतर हे एक PYQ आलेला आहे जे काही मागच्या पेपरमध्ये विश्ववृद्धिकर भाव वगैरे सांगा. तर जुन्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला पडत होता की विश्ववृद्धिकर भाव वगैरे सांगा. त्याला आपण मॉडर्ननुसार फॅक्टर मॉडिफाईंग द ॲक्शन ऑफ पॉयझन असं सुद्धा म्हणतो. तर हे तुम्हाला कन्सेप्ट वगैरे आली पाहिजे. आणि त्यासोबत विष संकट ही एक कन्सेप्ट मी करून जा. विष संकट वगैरे काय काय नाही. तर हे अशा प्रकारे कन्सेप्ट ऑफ अगत तंत्र हे सगळे PYQचे क्वेश्चन आहे. आता बघा, दुसरे क्वेश्चन आपल्याला या चॅप्टरमधून काय विचारले जाऊ शकतात. तर नॉर्मल जर क्वेश्चन एखादा विचारला, बेसिक अगत तंत्र काय, तर टॉक्झिकोलॉजी काय, असा जर स्पेशल ACQ आला तर असं पाहायला मिळू शकतो तुम्हाला की बघा काय म्हटलं. डिफाईन द अगत तंत्र अँड टॉक्झिकोलॉजी. डिस्क्राईब द स्कोप ऑफ अगत तंत्र इन प्रेझेंट एरिया. मेनली काय म्हटलं, अगत तंत्र काय, टॉक्झिकोलॉजी हे सांगा म्हटले. स्कोप ऑफ अगत तंत्र काय, तर अगत तंत्राचं काय महत्त्व वगैरे काय म्हटले तर ते सांगा. आणि जे काही आता सध्याला युग सुरू आहे त्यामध्ये कशा प्रकारे अगत तंत्राचं महत्त्व आहे तर हे तुम्हाला सांगा. असं सेपरेट एक तुम्हाला ACQ पाहायला भेटू शकतो युनिव्हर्सिटीला. पण त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जास्त महत्त्वाचे मी हे 3 क्वेश्चन तुम्हाला जास्त महत्त्वाचे पाहायला भेटू शकतात. यामध्ये पहिले तर हे डिफरन्शिएट जो काही म्हटलं ना, पॉयझन वगैरे म्हटलं, आणि त्यानंतर हा एक आणि हा एक 4 क्वेश्चन हे तुम्हाला ॲज इट इज युनिव्हर्सिटीला पाहायला भेटू शकतात. समजलं का? हे 4 क्वेश्चन आता बघूया काय म्हटले. आता सुरुवातीला बघा काय म्हटले. डिफरन्शिएट द बिटवीन द पॉयझन, व्हेनम आणि टॉक्झिन. जे काय पॉयझन, व्हेनम, टॉक्झिन यांचा फरक सांगा, असा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन काय पाहायला भेटू शकतो आणखी की बघा विषाचे गुण म्हणजे विषगुण आणि डिफरन्शिएट बिटवीन द विष, मध्य आणि ओज. म्हणजे विषाचे वगैरे गुण सांगून त्यामध्ये विष, मध्य आणि ओज जे आहे तर तिघांच्या गुणानुसार याचा फरक वगैरे करा. असा सुद्धा तुम्हाला सेपरेट एक ACQ पाहायला मिळू शकतो. त्यानंतर हा एक तुम्हाला LQ पाहायला भेटू शकतो यावर्षी युनिव्हर्सिटीला की बघा स्थावर विष, वेगानुसार लक्षणे आणि चिकित्सालय. आता हा खूप महत्त्वाचा, त्याला जेवढे स्टार मारता येईल तेवढे मारून ठेवा. पेपरला जाण्यापूर्वी हा क्वेश्चन करून जा. तुम्हाला खूप महत्त्वाचा हा क्वेश्चन ठरू शकतो. ॲज इट इज तुम्हाला LQला हा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. स्थावर विषयाची वेगानुसार लक्षणे आणि त्याची चिकित्सालय. त्यानंतर काय म्हटलं, डिस्क्राईब द विषपित्त आणि विषमुक्त लक्षणे. हा तुम्हाला ACQ येऊ शकतो. हा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, करून जा. त्यानंतर आता वरचे जे काही मी एक क्वेश्चन तुम्हाला बाजूला ठेवला होता, हा तुम्हाला केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल. यामध्ये पण ध्यानात ठेवा, यावरती क्वेश्चन आणखी पडलेले नाही. काय म्हटलं, डिस्क्राईब द मोड ऑफ ॲक्शन. म्हणजे आपण जे काही विषयाची बॉडीमध्ये गेल्या कशानुसार ॲक्शन करतो हा क्वेश्चन लिहा. त्यामध्ये विष गुणानुसार कर्म, विषयात जे काही गुण दिलेत तर 10 गुणानुसार विषयाची कसे कर्म करतात ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यासोबत जे काही पॉयझन वगैरे त्यामध्ये टॉक्झिकोकायनेटिक्स वगैरे कन्सेप्ट सांगा, हे असा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. तर अशा प्रकारे या चॅप्टरवरती हे क्वेश्चन आणखी काही पडलेलं नाही आहे. पण जे मी काही जरा निळ्या पेनमध्ये आणि रेड पेनमध्ये लिहिले तर हे क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटीला यावर्षी पाहायला मिळू शकता. आणि हे PYQचे क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज हे करून जायचे आहे. समजलं ना? हे PYQचे क्वेश्चन आहे, हे तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर आता दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करूया, विष चिकित्सा. आता विष चिकित्सामध्ये बघा मुख्य 4 यामध्ये कन्सेप्ट येतात. एक इथे बघा एक महत्त्वाची आपला सुरुवात काय जे काही चतुर्विषयांती उपक्रम. तर हे खूप महत्त्वाचे जे काही 24 उपक्रम सांगितले आपल्या चिकित्सेचे, तर हे तुम्हाला महत्त्वाचे आले पाहिजे. आता हे 24 उपक्रम वगैरे जे दिलेत ना, आता ह्या तुम्हाला PYQ मध्ये खूप वेळेस हा क्वेश्चन पाहायला भेटलेला आहे. ॲज इट इज हा क्वेश्चन पाहायला मिळतो. चतुर्विषयांती उपक्रम वगैरे PYQ मध्ये LQ खूप वेळेस विचारला, चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर हा एक क्वेश्चन करून जा, डिस्क्राईब द जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझन. जे मॉडर्न सायन्सनुसार जे आपण कशा प्रकारे पॉयझनची चिकित्सा करतो, हा तुम्हाला एक IMP LQ PYQ मध्ये LQ विचारलेला आहे, हा सुद्धा करून जा. त्यानंतर पुढचा बघूया, डिस्क्राईब द डायग्नोसिस ऑफ द पॉयझन इन लिव्हिंग. आता हा लिव्हिंगमध्ये हा तुम्हाला यावर्षी क्वेश्चन पाहायला भेटला होता की डिस्क्राईब द पॉयझनिंग इन लिव्हिंग. हा PYQ मध्ये आत्ताची जी काही विंटरची एक्झाम आत्ताची जी काही सेकंड इयरची एक्झाम झाली ऑड बॅचची, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला पाहायला भेटला होता. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही PYQ मध्ये तुम्हाला जो आलता लिव्हिंगमध्ये, तर तुम्ही ह्या वर्षी तुम्हाला
डेडवरती येऊ शकतो, की जे काय आहे तर डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन डेड म्हणून असा तुम्हाला असा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. तर त्यामुळे हा PYQमध्ये आला हा करून जा. त्यानंतर हा एक क्वेश्चन आताच येऊन गेला आहे, ह्यात जे काही आता जे काही सेकंड इयरचे ऑड बॅचचे पेपर झाले त्यामध्ये आला आहे, जे काही डिस्क्राईब द जे काही ड्युटीज वगैरे म्हटलं, जे सस्पेक्टेड पॉयझनचे जे काही ड्युटीज वगैरे म्हटले, काय म्हटलं बघा, ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग. तर हा PYQमध्ये SQ आला आहे. हे तुम्हाला चारी करून जायचे आहेत. तर PYQचे वेने महत्त्वाचे, आणि हे तुम्हाला खालचे 2 SQ आणि वरचे 2 LQचे वेने खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आहे, समजलं. त्यानंतर आता पुढच्या चॅप्टरकडे वळूया. आता बघा 3 नंबरचं चॅप्टर आहे विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार. आता या चॅप्टरमधलं काय करायचं, आता सुरुवातीला बघा विषाक्त आहार परीक्षा हा क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज PYQमध्ये विचारला होता. पुन्हा करून जा, तुम्हाला ॲज इट इज SQला येऊ शकतो. त्यानंतर हे एक विरुद्ध आहार, हे करून जा, विरुद्ध डिफाईन द विरुद्ध आहार आणि त्याचे जे काही टाईप्स वगैरे, तर हा PYQमध्ये आताच SQ वगैरे येऊन गेला. त्यानंतर ही एक कन्सेप्ट तुम्हाला खूप महत्त्वाची विचारली जाऊ शकते, फूड पॉयझनिंग सांगत. ह्यावर्षी तुम्हाला फूड पॉयझनिंग ह्यावरती क्वेश्चन पाहायला भेटू शकतो, त्यामुळे फूड पॉयझनिंग वगैरे करून जा. त्यानंतर जे काही अडल्ट्रेशन वगैरे म्हटलं, हा DKचा टॉपिक आहे, आला तर यावरती क्वेश्चन पाहायला भेटू शकतो किंवा नाही पण भेटू शकत, त्यामुळे अडल्ट्रेशन महत्त्वाचं आहे, एकदा करून जा. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे आमिष. आता आमिषची कन्सेप्ट तुम्ही करून जा. यावरती आमिषवरती येऊ शकतो, हटके क्वेश्चन आहे. आणखी PYQमध्ये यावरती क्वेश्चन पडला नाही, पण यावरती क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाचं आहे आमिष काय असतं काय नाही हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर हे झालं. आता चौथा जो काही चॅप्टर आहे गर्विष दुष्विष, हा PYQचे खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये ह्या चॅप्टरवरून SAQ किंवा LAQ पाहायला भेटतो. आता मोस्ट ऑफ दी खूप वेळेस यावरती PYQमध्ये आपले LAQ पाहायला भेटले आणि त्यासोबत SAQ सुद्धा पाहायला भेटलेला आहे. दुष्विष आणि गर्विष, त्या मोस्ट ऑफ दी जे काही SAQ पाहायला भेटतो तो आपल्याला दुष्विषवरती आपल्याला SAQ पाहायला भेटतो, समजलं. अशा प्रकारे दोन्ही महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये दुष्विष आणि गर्विष दोन्ही सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया. विष उपद्रव अँड डिसीजेस कॉज ड्यू टू द एक्सपोजर ऑफ विष, म्हणजे काही विष उपद्रव वगैरे चॅप्टर म्हटलं आहे 5 नंबरचा. यामध्ये सुरुवातीला हा क्वेश्चन आणखी सुद्धा युनिव्हर्सिटीला पडला नाही, त्यामुळे तुम्हाला करून जायचं कोणता विषयाचे जे काही उपद्रव वगैरे सांगितले, तर हा क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज यावर्षी येऊ शकतो SQ म्हणून, आणि IMP आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे याला प्रिपेअर करून जायचं, समजलं. तर हा खूप महत्त्वाचा असणार आपल्यासाठी, त्यामुळे करून जा. त्यानंतर हा ऑक्युपेशनल जो काही पॉयझन वगैरे म्हटले आणि त्याचे हेल्थ हिजार्ड वगैरे, तर हा PYQमध्ये क्वेश्चन येऊन गेला आहे. तर हे दोन तुम्हाला मस्ट हे क्वेश्चन करूनच जायचे तुम्हाला या चॅप्टरमधले. त्यानंतर या चॅप्टरमधला आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, जे ॲलर्जी वगैरे करून जा. आणि त्यानंतर एंडोक्राईन डिसरेप्टर्स, तर हा तुम्हाला यावरची क्वेश्चन पाहायला मिळू शकतो, एंडोक्राईन डिसरेप्टर्स वगैरे म्हणून, किंवा ॲलर्जी, या दोन्हीपैकी क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. आता हे जो काय आहे तो एंडोक्राईन डिसरेप्टर हा DKचा टॉपिक आहे, पेपरमध्ये तुम्हाला कमी चान्सेस राहतील, पण करून सुद्धा जा, कारण की मोस्ट ऑफ द आगत तंत्रामध्ये काय होतं, जो तो आपल्या सिलेबस कॉपीला 1 DKचं क्वेश्चन म्हटलेलं, तिथं 2 ते 3 DKचे क्वेश्चन आपल्याला आगत तंत्राच्या पेपरमध्ये ॲज इट इज पाहायला भेटतं, समजलं. त्यानंतर आता बघा हे एक सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट महत्त्वाची, यामध्ये काय ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी, जे काही ड्रग इंड्यूस टॉक्सिसिटी ते तुम्ही करून जा. आणि डिस्कस आगत तंत्र परसेप्टिव्ह, म्हणजे आगत तंत्रामध्ये कशा प्रकारचं महत्त्व आहे हे सुद्धा तुम्हाला या चॅप्टरमधलं इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे त्यामधलं मोस्ट ऑफ दी हे 2 कन्सेप्ट तुम्हाला आलेच पाहिजे, विष उपद्रव आणि ऑक्युपेशनल पॉयझन. आणि त्यानंतर खालचे 2 तर खूप महत्त्वाचे, याच्यामधलं तुम्हाला यावर्षी युनिव्हर्सिटीला यामधला क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो. त्यानंतर बघा एन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी, हा चॅप्टरच पूर्ण DKवरती, म्हणजे डिझायर टू नो यावरतून आला तर तुम्हाला पाहायला भेटू शकतो क्वेश्चन किंवा नाही, पण याच्यावरती PYQमध्ये एक क्वेश्चन ह्यावरती पडलेला आहे यामध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ दी 1-2दा यावरतून क्वेश्चन पडलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब द लक्षण आणि चिकित्सा, जे काही विषाक्त भूमी म्हणा, विषाक्त जल म्हणा आणि विषाक्त वायू, तर हे जे काही लक्षणं वगैरे म्हटलं किंवा यांचे जल म्हटलं सॉरी जे लक्षण आणि चिकित्सा म्हटलं, विषाक्त भूमीचे, विषाक्त जलचे आणि विषाक्त वायूचे, त्यांचे काही जे काही विषाक्त लक्षणं आणि त्यांची चिकित्सा कशा प्रकारे आपण करू शकतो, तर हा तुम्हाला PYQमध्ये क्वेश्चन पडलेला आहे. ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतो, त्यामुळे चांगला करून जा. हा PYQमधला क्वेश्चन आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला हा भेटू शकतो पाहायला, डिफाईन द एन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी, MKचं क्वेश्चन आहे, ॲज इट इज येऊ शकतो क्वेश्शन, त्यामुळे महत्त्वाचं आहे. त्यानंतर या चॅप्टरमधला आणखी एक क्वेश्चन येऊ शकतो, डिफाईन पोल्युशन वगैरे सांगा म्हटलं, आणि डिस्क्राईब द व्हेरियस जे काही पोल्युटंट वगैरे आहे ते सांगा. त्यानंतर एक्सप्लेन द वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन अलॉंग देअर हेल्थ हिजार्ड वगैरे म्हटले. हा क्वेश्चन तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, यावर्षी हा क्वेश्चनसुद्धा पाहायला भेटू शकतो, कारण की विषाक्त जर नाही विचारलं, वायू भूमी वगैरे नाही विचारलं, तर तुम्हाला पोल्युशनवरती क्वेश्चन पाहायला भेटू शकतो, त्यामधलं. त्यानंतर टॉक्झिको विग्लन्स वगैरे हे कन्सेप्ट वाचून जा, महत्त्वाची कन्सेप्ट आहे, MKचं दिलं सिलेबस नुसार क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर 7 नंबरचा बघा, आता हा खूप महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ अ विष अँड पॉयझन. आता या चॅप्टरमधले एकच क्वेश्चन तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून, कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस अँड इट्स टाईप. मला या चॅप्टरमधलं एवढंच इम्पॉर्टंट वाटला. दुसऱ्या यावरती म्हणजे ह्या चॅप्टरवरती आणखी सुद्धा युनिव्हर्सिटीला क्वेश्चन पडला नाही, पण जर पडला इथून पुढं कधी, तर हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटू शकतो. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस सांगा आणि त्याचे प्रकार वगैरे सांगा, असं तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. आता खूप महत्त्वाच्या चॅप्टरला सुरुवात करतो आपण, थेरॅपेटिक युटिलिटी ऑफ आगत योग. आता ह्या चॅप्टरमधून फिक्स SQ आपल्या पेपरमध्ये पाहायला मिळतो, SQ म्हणून फिक्स पाहायला भेटतो. आता यामध्ये मोस्ट ऑफ दी बघा 2-3 वेळेस बिलवादी आगत खूप वेळेस युनिव्हर्सिटीला विचारलं, PYQच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतो
बेलवादी जो आगत आहे तो PYQ मध्ये 2-3 वेळेस विचारला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करून जायचं बघा, त्यामधले जे विषग्न महाकाश आहे, एक मिनटं, जो काही विषग्न महाकाश आहे वगैरे म्हटलं आहे आणि एक्सर वगैरे गण, तर हे तुम्हाला सेपरेट MCQला वगैरे विचारलं जातं बरं का. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं. तर हे चांगलं करून जा. त्यासोबत काय दुष्यविषारी आघात झालं, दशनंग आघात झालं, मुरवादी आघात झालं आणि पंचशीर्षी आघात वगैरे, तर ह्यातला कोणतासुद्धा एक आघात तुम्हाला पुन्हा येऊ शकतो किंवा बिलवादी आघात पुन्हा येऊ शकतो किंवा ह्यातलं जो काही म्हटलं आहे विषग्न महाकाश आहे कोणी सांगितलं आणि त्याचं काय आहे काय नाही हे लिहा किंवा एक्सर गण लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला यापैकीला कोणतासुद्धा एक योग SCQला ॲज इट इज पाहायला भेटतो. त्यामुळे फिक्स SCQ आहे पेपरमध्ये करून जा. फिक्स SCQ असणारे तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे 5 मार्क म्हणजे 5 पैकी समजा 4 मार्क देणारा हा चॅप्टर आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. त्यानंतर 9 नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करूया. बघा आता तर स्थावर विष जे काही प्लांट ओरिजिन, आता हे सांगतो ह्या चॅप्टरसुद्धा तुम्हाला काय असतो पेपरमध्ये फिक्स असतो बरं का, क्वेश्चन फिक्स असतो. जेवढे काही आजपर्यंत युनिव्हर्सिटीज पेपर झाले त्यामध्ये SCQ म्हणा किंवा LAQला म्हणा, तर एक क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी या चॅप्टरवरून काय भेटणार, फिक्स पाहायला भेटणार समजलं. तर SCQ किंवा LAQला दरवर्षी या चॅप्टरवरून क्वेश्चन फिक्स पाहायला भेटणार. आता यामध्ये काय बघतात, ॲक्टिव्ह प्रिन्सिपल सांगा, मोड ऑफ ॲक्शन, फिटल डोस, फिटल पिरियड, साईन सिम्टम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीअरन्स आणि मेडिकल लिगल आस्पेक्ट. तर अशा प्रकारे यामधलं विचारलं जातं. आता यामधले तुम्हाला PYQचे क्वेश्चनसुद्धा आणले. आता हे बघा एवढेच करायचे, एवढे 10 आणि हे 3 म्हणजे तुम्हाला फक्त 13 जे काही ड्रग्स आहेत म्हणजे काही 13 द्रव्य याचाच अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पण IFN करून जा. PYQ SCQला विचारलेलं आहे. भांग जो होता PYQला SCQला विचारला आहे. धतुरा हा LAQला विचारला PYQ मध्ये आणि जो कुचला आहे तो PYQ मध्ये LAQ आणि SCQ दोन्ही सुद्धा विचारलं. त्यामुळे आपल्यासाठी IMP आहे समजलं. त्यामुळे तुम्हाला हे करून जायचे वगैरे. त्यानंतर आता जे काय आहे तर ह्याच्यावरती आणखी क्वेश्चन नाही पडलेले. वत्सनाप झाला, करवीर झाला, तबायको झाला, कुपिलू झाला, त्यानंतर भल्लातक, जायफळ वगैरे ह्यावरती क्वेश्चन नाही पडला. हे तुम्हाला हे सगळे आहेत ना, तर एवढ्यावरून तुम्हाला काय ना पेपरमध्ये आला त्यावरती LAQ येणार. आणि जर SCQ म्हटलं तर हे सुद्धा येऊ शकतो. आणि DKचा टॉपिकवरून SCQ म्हटलं तर सेरेब्रम जे काही सेरेब्रा ऑडम वगैरे म्हटलं, गुंजा म्हटलं आणि आर्क आणि स्नोई वगैरे म्हटलं ना आपण, तर हे तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा SCQ पाहायला भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे करून जायचं समजलं. ते DKचे 3 टॉपिक एवढे करा. हे फक्त 13 टॉपिक तुम्हाला ह्या चॅप्टरमधलं करायचं आहे आणि यातले मोस्ट ऑफ दी कॉमन पॅटर्न वगैरे करायचं आहे. फक्त फिटल डोस, फिटल पिरियड, मोड ऑफ ॲक्शन वगैरे ध्यानात ठेवायचे आणि मॅनेजमेंट वगैरे का आपण थोडी एखाद दुसरी वेगळी असते. ॲक्टिव्ह प्रिन्सिपल वगैरे ध्यानात ठेवायचे. बाकी सगळं आपण कॉमनमध्ये यामध्ये लिहू शकतो. जर कॉमन पॅटर्नचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी यावरती तुम्हाला कॉमन पॅटर्नचा सुद्धा यावरती व्हिडिओ तुम्हाला बनवेल समजलं. त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे जास्त मेहनत घ्यायची या चॅप्टरवरती गरज नाही पडणार. त्यानंतर आता बघा आपण 12 नंबर चॅप्टरचे IMP बघा. आता मेटॅलिक पॉयझन जो काही हे म्हटले स्थावर विषचे जे काही पॉयझन ऑफ मेटॅलिक ओरिजिन, तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो आर्सेनिक मोस्ट ऑफ दी यांचा दोघाचा एकच असतो. मोड ऑफ ॲक्शन सांगा, फिटल डोस, फिटल पिरियड, साईड सिम्टम, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीअरन्स, मेडिकल लिगल आस्पेक्ट जे काही म्हटलं तर ॲक्यूट पॉयझनिंग वगैरे म्हटलं ना, त्यामधलं तुम्हाला आर्सेनिक जो आहे तो PYQ मध्ये तुम्हाला LAQला विचारला होता. सोमल याला म्हटलं जातं, आपण याला काय म्हणतो सोमल असं म्हणत असतो. तर आर्सेनिक तुम्हाला काय PYQ मध्ये पडलेलं आहे. मर्क्युरी, लीड आणि कॉपर हे आणखी सुद्धा पडलेले नाही, पण इन भविष्यामध्ये तर हे महत्त्वाचे आपल्याला भविष्यामध्ये हे सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करायचं. याचं पण कॉमन पॅटर्न असतो. तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मी यावरती काय करेन तुम्हाला यावरती व्हिडिओ वगैरे बनवलं समजलं. त्यानंतर आता 11व्या चॅप्टरला सुरुवात करूया. जंगमिश. आता जंगमिशमध्ये बघा, आता जंगमिशमध्ये मोस्ट ऑफ दी आता जो काही ह्यावरती क्वेश्चन वगैरे या चॅप्टरवरून आत्ताशी फक्त युनिव्हर्सिटीला क्वेश्चन आला आहे आणि तो पण आत्ता मी विद्यार्थ्यांना सांगितला होता. जो काही आत्ता BMS सेकंडरीचे ऑड बॅचचे पेपर होते त्यामधलं सांगितलं होतं ह्या वर्षी ह्या चॅप्टरवरूनच क्वेश्चन येणार, फिक्स येणार. आणि आलाच तो बी कोणता आला, रॅबिजवरती आला. रॅबिजमध्ये पण कोणता आला, हायड्रोफोबिया वगैरे आला. तर ह्या चॅप्टरवरून तुम्हाला सांगतो पुन्हा तुम्हाला युनिव्हर्सिटीला या क्वेश्चन जंगमिशवरती क्वेश्चन असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला सांगतो मोस्ट ऑफ दी मी तुम्हाला क्वेश्चन आजपासून सांगू देतो. तुम्हाला युनिव्हर्सिटीला ॲज इट इज हे फक्त 3 क्वेश्चनमधूनच तुम्हाला युनिव्हर्सिटीला दिसू शकतो. आता यामध्ये पण काय म्हटलं आहे, जो काही सर्पभेद वगैरे म्हटले, सर्पाचे भेद सांगा. त्यानंतर आयडेंटिफिकेशन जे काही फीचर वगैरे म्हटले, दरविकर, मंडली आणि राजमांचं, तर ते तुम्हाला ॲज इट इज हा LAQ म्हणून पाहायला मिळू शकतो. किंवा त्यामध्ये दुसरा एक तुम्हाला काय पाहायला मिळू शकतो बघा, जे काही क्लासिफाय द डिस्क्राईब द फीचर ऑफ व्हेनमस अँड नॉन व्हेनमस जे काही स्नेक्स वगैरे म्हटले, तर त्याचे आयडेंटिफाय देअर बाईट्स वगैरे हा सुद्धा तुम्हाला एक SCQ म्हणा हा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो त्यामध्ये. आणि त्यामध्ये LAQ आणखी जर म्हटला तर या चॅप्टरमध्ये सामान्य जे काही लक्षण वगैरे म्हटले आणि सामान्य जे काही चिकित्सा म्हटले, दरविकर, मंडली आणि राजमान जे काही आहे सर्प, तर त्याचे वेगानुसार लक्षणे आणि वेगानुसार चिकित्सा. तर हा खूप महत्त्वाचा तुम्हाला युनिव्हर्सिटीला हा तुम्हाला ॲज इट इज हा तुम्हाला काय पाहायला भेटू शकतो. हा जो काही मी चॅप्टर हा जो क्वेश्चन काय तुम्ही म्हटलं आहे तर ॲज इट इज तुम्हाला युनिव्हर्सिटीला ॲज इट इज पाहायला भेटू शकतो. त्यामुळे हे 3 क्वेश्चन चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन यामधून बनतो, हा मोस्ट ऑफ मला वाटतं कमी चान्सेस राहील युनिव्हर्सिटीला येण्याचे. कोणता, डिस्क्राईब द फिटल डोस, फिटल पिरियड जे काही साईन सिम्टम वगैरे म्हटले, कॉमन कोब्रा, किंग कोब्रा, रसल वायपर, त्याने स्वास स्केल्ड वायपर, पिट वायपर आणि कॉमन क्रेटचं म्हटले, त्याला खूप कमी चान्सेस राहते युनिव्हर्सिटीला येण्याचे.
पण मोस्ट ऑफ हे जे काही 3 क्वेश्चन आहे ह्याला चांगल्या प्रकारे करून जा. आणि ह्याच्यामध्ये जो काही 4 नंबरचा क्वेश्चन म्हटलं मी त्याला हायलाईट वगैरे केला आहे, तर हा तुम्हाला युनिव्हर्सिटीला ॲज इट इज पाहायला भेटू शकतो. समजलं. त्यामुळे हा खालचा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, याला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जा. आणि वरचा जो काही म्हटलं जो सर्पवेदन वगैरे म्हटलं तर हा तुम्हाला करून जायचा आहे. त्यानंतर हा विनमस नॉन विनमस हा तुम्हाला सेपरेट एसिक्यूला वगैरे पाहायला भेटू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर आता PYQ मध्ये कोणता क्वेश्चन आला आहे हे सुद्धा बघून घ्यावं चॅप्टरमध्ये. आता बघा यामध्ये तुम्हाला हा PYQ मध्ये ACQ पडला होता. डिस्क्राईब द मॅनेजमेंट ऑफ अ स्नेक बाईट वगैरे म्हटलं आहे अकॉर्डिंग टू देअर रिसेंट WHO स्नेक बाईट मॅनेजमेंट आणि गाईडलाईन्सनुसार जो काही PYQ मध्ये ACQ पडलेला आहे म्हणजे जे काही स्नेक बाईट आहे तर त्याचे WHO नुसार कशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करू शकतो तर ते त्याला ACQ आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पडला होता. आणि हा आता आपल्याला LEQला पडला होता. डिस्क्राईब द मेनली हायड्रोफोबिया वगैरे सांगा म्हटला होता. हायड्रोफोबिया कशातली कन्सेप्ट आहे तर रॅबिज ह्याच्यामधली कन्सेप्ट आहे. आणि इट्स मॅनेज रॅबिज वगैरे म्हणजे तुम्हाला यावर्षी रॅबिज वगैरे पाहायला भेटू शकतो किंवा इट्स मॅनेजमेंट वगैरे सांगा. स्पेशल जे काही रेफरन्स म्हटले अलर्कविश वगैरे त्यामधलं तुम्हाला हायड्रोफोबिया वगैरे हा क्वेश्चन पाहायला भेटला होता. आणि यावर्षी तुम्हाला रॅबिज वगैरे विचारला जाऊ शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करा. रॅबिज मोस्ट ऑफ दी यायचे चान्सेस कमी राहतील पण करून जा वगैरे. तर मोस्ट ऑफ द यावर्षी तुम्हाला सर्प वगैरे यांचे चान्सेस खूप वगैरे यावर्षी राहतील. त्यानंतर बघा डिस्क्राईब द क्लासिफिकेशन ऑफ डायग्नोसिस ऑफ जे सामान्य लक्षणे आणि चिकित्सा वगैरे म्हटलं तर लुताविष पण खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच प्रकारे जे काही वृश्चिक दंश तर वृश्चिक दंश आणि लुताविष आणि सर्प हे जे काही या टॉपिकमधले 3 महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. यांना तुम्हाला हे IMP यांना करून वगैरे जा. समजलं. आता 12 नंबरचा चॅप्टर वगैरे सुरुवात करूया. कृत्रिम विष. आता कृत्रिम विषमध्ये सुरुवातीला आपण बघूया PYQ मध्ये तर तुम्हाला इनऑर्गॅनिक ॲसिडमधला सल्फरिक ॲसिड ACQला पडला होता. त्यानंतर ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंडमधला हा LEQला पडला होता. आणि त्यानंतर हाऊस होल्ड पॉइझनिंग आणखी आलेला नाही पण येण्याचे खूप चान्सेस राहील. हा एक्सपेक्टेड क्वेश्चन राहील. हा एक्सपेक्टेड वगैरे राहील. त्यानंतर आता बघा DKचे तुम्हाला कोणते ॲस्पेक्झियन आहे नॉन मेटल आहे हायड्रोकार्बन वगैरे यामध्ये आहे. त्या ॲस्पेक्झियनमध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे कार्बन डायऑक्साईड आहे फॉस्फरस आहे केरोसिन वगैरे हे तुम्हाला IMP DK ACQला येऊ शकतो ह्या चॅप्टरमधला. त्यानंतर इकडे जर इनऑर्गॅनिक म्हटलं तर सल्फरिक ॲसिड येऊन गेला हायड्रोक्लोरिक येऊ शकतो नायट्रिक ॲसिड पण महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक ॲसिड आहे तो ऑक्झॅलिक ॲसिड आहे कार्बोलिक ॲसिड आहे फॉर्मिक ॲसिड आहे. तर हे तुम्हाला अल्कलीज वगैरे आहेत ना मेनली जे काय आहे तर हे तुम्हाला LEQला येऊ शकतात. आता ह्याचा पण कसा असतो तुम्हाला सांगून देतो. ह्याचा पण एक कॉमन पॅटर्न असतो बरं का. युनिव्हर्सिटीला ह्याचा कॉमन पॅटर्न असतो. तर जर तुम्हाला कॉमन पॅटर्न वगैरे पाहिजे असेल तर तेच पुन्हा एक कॉमेंट सांगतो मी की तुम्हाला यावरती 100% व्हिडिओ बनवल पण मला नक्की अगोदर सांगा तुम्हाला गरज आहे का नाही. जर नसेल गरज तर मी बनवत नाही. जर विद्यार्थ्याला खरंच गरज माहिती आहे जर वाटत असेल तर मी यावरती नक्की व्हिडिओ बनवल. समजलं. तर ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड वगैरे हा PYQ मध्ये LEQ येऊन गेला आहे. कार्बामेट्स वगैरे करून जा. ऑर्गॅनो क्लोरिक जे काही क्लोरिन कंपाऊंड वगैरे करून जा. ॲल्युमिनियम फॉस्फाईड वगैरे करून जा. आणि हाऊस होल्ड पॉइझनिंग तर हा ACQला येऊ शकतो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे यावर्षी. तर चांगल्या प्रकारे यावरती करून जा. समजलं. तर कृत्रिम विष वगैरे हा आपला चॅप्टर झाला. आता 13 नंबरचा सबस्टन्स ऑफ अब्यूज या चॅप्टरमधले तुम्हाला PYQ आपण अगोदर सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर मग त्यामध्ये IMP बघूया. आता बघा मध्य आणि मध्यात जो काही कन्सेप्ट आहे म्हटलं तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं PYQ मध्ये ॲज इट इज यावरती क्वेश्चन पडलेले. यामध्ये तुम्हाला PYQ मध्ये यामध्ये मध्याचे आधुनिक आणि जे काही आधुनिक म्हणजे मॉडर्न सायन्सनुसारले आणि त्यासोबत आयुर्वेदनुसार लिहित असे सेपरेट तुम्हाला 2 ACQ यावरती पडलेले हे तुम्हाला महत्त्वाचे करून जा. त्यानंतर ॲक्यूट मिथेनॉल पॉइझनिंग हा PYQ मध्ये ACQला आलेला आहे. तर तुम्हाला इथेनॉल पॉइझनिंग यावर्षी पाहायला भेटू शकतो. हा सुद्धा एक्सपेक्टेड असेल तुम्हाला. हा एक्सपेक्टेड करून जा वरचा 1 मिनटं. हा तुम्हाला वरचा 3 नंबरचा एक्सपेक्टेड असेल त्यामुळे इथेनॉल वगैरे करून जा. त्यानंतर आणखी हा बघा यामध्ये जे काही भांग वगैरे म्हटले आयफेन म्हटलं आणि OPM वगैरे म्हटलं जे काही OPM वगैरे म्हटले तर हे तुम्हाला PYQ मध्ये तिघं सुद्धा काय ACQला भेटलेले. तिन्ही पण हे भांग म्हणा IFN म्हणा आणि OPM वगैरे म्हणा तर तिघं पण तुम्हाला PYQ मध्ये ACQला हा तिन्ही क्वेश्चन या टॉपिकवरून विचारले गेले. तर त्यामुळं जे काही OPM डेरिव्हेटिव्ह वगैरे म्हटलं टोबॅको LSD वगैरे MDMA वगैरे हे सुद्धा तुम्ही वाचून जायचं आहे. पेपरमध्ये आला तर ह्या वर्षी क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. आता एक खूप महत्त्वाचं एक IMP कन्सेप्ट आहे जे काही सायन्स सिम्पटम म्हटलं आहे जे काय अल्कोहोल विड्रॉ केल्यानंतर म्हणजे दारू सोडल्यानंतर काय बॉडीवरती सायन्स सिम्पटम पाहायला भेटते. तर हा क्वेश्चन एक IMP क्वेश्चन म्हणून ठरतो. तर तुम्हाला चांगल्या प्रकाराचा प्रिपेअर वगैरे करून जा. त्यानंतर अगतंत्र बघा अगतंत्र परसेप्टिव्ह ऑन कॅन्सर यामध्ये काय म्हटलं मोस्ट ऑफ दी यावरून आणखी सुद्धा या चॅप्टरवरून क्वेश्चन पडलेला नाही पण तुम्हाला या चॅप्टरवरून क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. यामध्ये पण तुम्हाला डिस्क्राईब जे कॅन्सर वगैरे म्हटलं आहे कॅन्सर कॉजिंग जे काही एजंट असतं म्हणजे टॉक्सिक केमिकल किंवा सबस्टन्सेस वगैरे आहे जे कार्सिनोजन्स वगैरे म्हणतो आपण याला आणि त्यासोबत जे काही प्रोसेस ऑफ म्युटेशन तर ही प्रोसेस सांगा. तर तुम्हाला हा क्वेश्चन जो असेल तर तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यासोबत वगैरे किमोथेरपी म्हणा आणि त्यानंतर जे काही रेडिओथेरपी म्हणा तर हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहे. तर किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी तुम्हाला ॲज इट इज हे सुद्धा ACQ किंवा LEQला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आणखी यावरून क्वेश्चन नाही पडला पण पुढच्या भविष्यामध्ये सप्टेंबरमध्ये यावर्षी तुम्हाला क्वेश्चन ACQ किंवा LEQला ह्या चॅप्टरवरून पाहायला भेटू शकतो. समजलं. त्यामुळे चांगला क्वेश्चन आहे चांगला चॅप्टर आहे करून जा. 15 नंबरचा चॅप्टर आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला 1 मार्काचा
युनिव्हर्सिटीला क्वेश्चन येतो आणि तो सुद्धा एक MCQ, त्यामुळे ह्या चॅप्टरला जास्त काही फोकस करायची गरज नाही. नंतर 16 नंबरचा चॅप्टर बघा वैद्य सदर होतं. या चॅप्टरवरून तुम्हाला फिक्स क्वेश्चन असतं बरं का. या चॅप्टरवरून फिक्स क्वेश्चन असतं, एक तर ACQ किंवा LQ. आता मोस्ट ऑफ हा चॅप्टर तुम्हाला ACQ दिला आहे, पण ह्या चॅप्टरवरून तुम्हाला LQ पाहायला भेटतात. आता LQ कोणकोणते पाहायला भेटले ते सुद्धा सांगू तुम्हाला. जे काही फार्मेको, जे काही प्रोफेशनल निग्लन्स वगैरे म्हटले तर हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटला आहे. ॲज इट इज तुम्हाला LQला पाहायला भेटला. त्यानंतर दुसरा हा जो काही आहे ते दोन्ही तुम्हाला PYQ मध्ये LQला हे दोन्ही क्वेश्चन पडलेले बरं का. हा पण आणि हा पण, सॉरी 3 नाही 4 नंबरचा बरं का. हा पण आणि हा 4 पण, हा दोन्ही तुम्हाला PYQ मध्ये LQला पडले. डिस्क्राईब द ड्युटीज अँड राईट्स ऑफ, जे काही म्हटले प्रिव्हिलेजेस ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, आणि त्यासोबत जे काही प्रोफेशनल निग्लेन्स वगैरे जे काही म्हटले ते ह्यावरती तुम्हाला डायरेक्ट LQ वगैरे पाहायला भेटले. तुम्हाला करून जायचं. आता या चॅप्टरमधून तुम्हाला महत्त्वाचं सुद्धा सांगतो काय काय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला NCISM वगैरे करून जा, हे खूप महत्त्वाचं आहे. ॲज इट इज तुम्हाला SCQ याच्यावरून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इथं झालं दुसरा आणि चौथा आपला हा काय, हे आपले PYQ वगैरे आहे समजलं. हे कोणते PYQ, LQचे PYQ समजलं. त्यानंतर कन्झ्युमर ॲक्ट हा तुम्हाला सेपरेट एक SCQ पाहायला मिळू शकतो, आणि हा आपल्यासाठी IMP आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर तिसरा जो आहे त्यामध्ये कन्संट वगैरे काय असतं, प्रोफेशनल जे काय म्हटलं ते सेक्रेसी वगैरे काय असतं, त्यानंतर प्रिव्हिलेज्ड वगैरे कम्युनिकेशन काय असतं, हा तुम्हाला सुद्धा एक ACQ किंवा LQला पुन्हा हा क्वेश्चन पाहायला भेटू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला PYQचा अभ्यास करायचा आणि त्यासोबत इम्पॉर्टंट सुद्धा वाचून जायचं. त्यानंतर 17 नंबर बघा लीगल प्रोसिजर. आता यामधला जो काही पहिलाच क्वेश्चन हा तुम्हाला यावर्षी पाहायला भेटला आहे. PYQ मध्ये SCQ आला. डिस्क्राईब द, जे काय म्हटले तर म्हणजे टाईप्स ऑफ कोर्ट काय ना अलॉंग देअर पॉवर्स, म्हणजे कोर्ट्सचे टाईप सांगा आणि त्याचे पॉवर वगैरे सांगा. हा तुम्हाला LQ पाहायला भेटला, सॉरी SCQ पाहायला भेटलेला आहे. त्यासोबत या चॅप्टरचा आणखी आता तुम्हाला इन फ्युचरमध्ये काय पाहायला भेटू शकतो SCQ, इन्क्वेस्ट सांगा, एव्हिडन्स काय, विटनेस, सिमन्स वगैरे, कंडक्ट मनी काय, प्रोसिजर आणि रेकॉर्डिंग वगैरे, एव्हिडन्स आपण कशा प्रकारे कोर्टमध्ये करतो हा येऊ शकतो. किंवा हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळू शकतो. डिस्क्राईब द कंडक्ट ऑफ मेडिकल प्रोफेशनल इन द कोर्ट वगैरे लॉ, तर हे तुम्हाला ॲज इट इज SCQ वगैरे ह्या चॅप्टरवरती पाहायला भेटू शकतात. अशा प्रकारे हा चॅप्टर होता. त्यानंतर 18 नंबर चॅप्टर बघा. त्यामध्ये तुम्हाला आता ह्या चॅप्टरवरून सुद्धा आणखी एक सुद्धा क्वेश्चन पाहायला नाही युनिव्हर्सिटीला, पण तुम्हाला युनिव्हर्सिटीला क्वेश्चन पाहायला भेटू शकतो या चॅप्टरवरून. मुख्य यावरती मी तुम्हाला 2 ते 3च क्वेश्चन आणलेत आणि हेच तुम्हाला युनिव्हर्सिटीला ॲज इट इज पाहायला भेटू शकतं. पहिला डिफाईन द आयडेंटिफिकेशन आणि इनलिस्ट द आयडेंटिफिकेशन डाटा वगैरे म्हटले, आणि डिस्क्राईब द मेथड ऑफ एस्टिमेशन एज बेस्ड ऑन टीथ वगैरे, ऑसिफिकेशन ऑफ बोन्स, जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, जनरल डेव्हलपमेंट वगैरे म्हटले, हा तुम्हाला ॲज इट इज SCQ पाहायला मिळू शकतो. किंवा डिस्क्राईब द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द, जे काय म्हटलं एज, टॅटू मार्क वगैरे म्हटलं, ऑक्युपेशनल मार्क, हा तुम्हाला दुसरा SCQ वगैरे पाहायला मिळू शकतो. आणि तिसरा SCQ म्हटलं तर डिस्क्राईब द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द रेस, रिलीजन, सेक्स वगैरे म्हटलं तर ह्याच्या बेसिसवरती तिसरा SCQ तुम्हाला पाहायला भेटू शकतो. तर अशा प्रकारे हे पूर्ण 18 नंबर चॅप्टर आहे. यामध्ये 3च क्वेश्चन बनतात आणि हे तुम्हाला ॲज इट इज यामधला कोणताही एक SCQला विचारला जाऊ शकतो समजलं. त्यानंतर 19 नंबरचा चॅप्टर खूप महत्त्वाचा, IMP LQच्या वेने खूप महत्त्वाचा, आणि PYQ मध्ये ऑल बघा ह्या चॅप्टरमधले आहे ऑल आर PYQ, जेवढे काय आहे तर PYQ ऑल आर दिले. यामध्ये डेथ वगैरे सांगा म्हटलं, स्टेजेस ऑफ मोड ऑफ डेथ वगैरे म्हटले तर हा तुम्हाला PYQ मध्ये सांगा म्हटले. इमिडिएट चेंजेस सुद्धा सांगा डेथचे, हा PYQ मध्ये क्वेश्चन होता. अर्ली चेंजेस सांगा डेथचे. त्यानंतर जे काय अल्गार मॉर्टिस झालं, रायगॉर मॉर्टिस झालं, लिव्हर मॉर्टिस हे सांगा म्हटले. त्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे सगळं PYQ मध्ये विचारलं, हे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर थॅनोटॉलॉजीमधलंच आणखी आता पुढचं बघा, इन फ्युचर कोणते क्वेश्चन हे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहायला भेटू शकतं. हे आणखी विचारले नाही बरं का. त्यामध्ये प्युट्रिफिकेशन, ममिफिकेशन आणि ॲडिपोसियर फॉर्मेशन हे आणखी विचारले नाही. त्यामधलं कोणतेही तुम्हाला SCQला वगैरे विचारला जाऊ शकतो किंवा LQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता हे तुम्हाला महत्त्वाचं डिफाईन द ॲटोस्पी वगैरे म्हटले तर ॲज इट इज तुम्हाला हा LQ वगैरे पाहायला भेटू शकतो. ॲटोस्पी वगैरे सांगा, आणि त्याचा जे काही टाईप्स वगैरे म्हटलं, ऑब्जेक्टिव्ह म्हटलं, रूल्स म्हटलं, प्रोसिजर म्हटलं आणि एक्सोमिनेशन वगैरे म्हटलं तर हे खूप महत्त्वाची प्रोसिजर बरं का. हे तुम्हाला ॲज इट इज LQ येऊ शकतो. त्यामुळे ह्या चॅप्टरमधलं हे कन्सेप्ट करून द्या. त्यानंतर ॲस्पेक्ट जेल देत, त्यामधला PYQ बघा सुरुवातीला हँगिंग विचारलेलं आहे आणि ड्राउनिंग, हे दोनच तुम्हाला आजपर्यंत PYQ मध्ये विचारले. स्ट्रँग्युलेशन आणि सफोकेशन आणखी युनिव्हर्सिटीला विचारलेलं नाही आहे. त्यामुळे हे तुम्हाला यावर्षी करून जा. तुम्हाला यामधला कोणता येऊ शकतो, जे विचारलेलं नाही त्याला मोस्ट ऑफ द फोकस करतात, ते विचारण्याचा प्रयत्न करतात. PYQला कमी चान्सेस देतात, पण येतात PYQ पण येतात. पण तुम्हाला स्ट्रँगिंग आणि सफोकेशन वगैरे करून जा. युनिव्हर्सिटी यावर्षी यांना चान्स देऊ शकते समजलं. त्यानंतर आता बघा इंजुरी या चॅप्टरमध्ये बघा सुरुवातीला PYQ मध्ये जे काही क्लासिफाय वगैरे इंजुरी वगैरे म्हटले तर तुम्हाला वगैरे म्हटलं डिस्क्राईब द मेडिकल लिगल आस्पेक्ट वगैरे, तर इंजुरी हे PYQ मध्ये क्वेश्चन आलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलं मेकॅनिकल इंजुरीज PYQ मध्ये विचारलेले. थर्मल इंजुरी हे सुद्धा PYQ मध्ये विचारले. त्यासोबत
डिग्री ऑफ जे काही बर्न म्हटलं आहे, 9 रूल ऑफ 9 वगैरे म्हटलं आहे, पोस्टमॉर्टम अपॅरन्स, मेडिको लिगल आस्पेक्ट, हे सुद्धा PYQमध्ये क्वेश्चन पडलेले आहे. पण PYQमध्ये काय विचारलेलं नाही आणखी, तर फायर आर्म इंजरी वगैरे विचारलेलं नाही. तर हा तुम्हाला सेपरेट एक SQ येऊ शकतो, त्यामुळे फायर आर्म इंजरी वगैरे करून जा. बाकी या चॅप्टरमधून हे सगळं PYQला विचारलेलं आहे. त्यानंतर बघा 22 नंबरचा चॅप्टर सुरुवात करूया, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शन. आता हा पूर्ण चॅप्टर ऑल आर PYQमध्ये विचारलेला आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला प्रेग्नन्सी सांगा म्हटले, डिलिव्हरी, इन्फेंटिसाइड वगैरे सांगा म्हटले, बॅटर बेबी सिंड्रोम म्हटले, त्यानंतर मेडिको लिगल आस्पेक्ट हे सुद्धा विचारलेलं आहे. अबॉर्शन वगैरे आत्ताच विचारलं होतं यावर्षी. MTP ॲक्ट सांगा, त्यानंतर PCPNDT वगैरे ॲक्ट वगैरे, तर हा आणखी विचारलेलं नाही बरं का. पण MTP ॲक्ट वगैरे हे विचारलं आहे तुम्हाला. तर ॲज इट इज हे तुम्हाला युनिव्हर्सिटीला PYQमध्ये क्वेश्चन विचारलेले ते. तर हा चॅप्टर करून जा, पुन्हा रिपीट होऊ शकतो. मोस्ट ऑफ दी PYQमध्ये ह्याला खूप वेटेज दिला आहे, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शनला. तर चांगल्या प्रकारे हा चॅप्टर तुम्हाला युनिव्हर्सिटीला जाताना वाचून जायचं आहे. सेक्शुअल ऑफेन्सेस आणखी ह्या चॅप्टरवरून एक सुद्धा क्वेश्चन पडलेला नाही आहे. सॉरी पडलेला आहे, एक क्वेश्चन यावरून एकच पडलेला आहे. त्यामध्ये बघा डिफाईन द रेप वगैरे म्हटले, त्यामध्ये काय म्हटलं आहे, एक्झामिनेशन ऑफ रेप विक्टिम वगैरे आणि ॲक्यूज वगैरे. तर हा जो काही आता सेकंड इयरची विंटर बॅचचे पेपर झाले होते, आता जे काही डिसेंबर वगैरे झाले होते, तर त्यामध्ये तुम्हाला हा सेकंड इयरच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन पाहायला भेटला होता. डिफाईन रेप वगैरे, एक्झामिनेशन ऑफ रेप विक्टिम आणि ॲक्यूजचं वगैरे म्हटलं मेडिको लिगल आस्पेक्ट. तर हा PYQमध्ये तुम्हाला SQ पाहायला भेटला होता. आणि हा आणखी सेक्शुअल ऑफेन्सेस एन केस टॉपिक आहे, विचारत नाही, पण मोस्ट ऑफ दी MCQसाठी तुम्ही हे प्रिपेअर वगैरे करून जा, समजलं. तर ह्यामधलं एवढंच होतं. आता फॉरेन्सिक सायकेट्री, त्यामधलं तुम्हाला ल्युसिड इंटरव्हल वगैरे हा PYQमध्ये SQ विचारलेला आहे. आणि त्यासोबत जे काही सिव्हिल आणि क्रिमिनल जे काही रिस्पॉन्सिबिलिटी म्हटले, मेंटल इल पर्सनची, तर हा PYQमध्ये तुम्हाला 2 SQ ह्या चॅप्टरवरून विचारलेलं. आता यामध्ये तुम्हाला शिल्लक चेक करून जा यावर्षी. जे काही सायन्स सिम्टम वगैरे म्हटले, कॉमनली असोसिएट विथ सायकॅट्रिक डिसऑर्डर वगैरे म्हटले त्या माणसाचे, आणि सिग्निफिकन्स ऑफ ल्युसिड इंटरव्हल, तर हा क्वेश्चन तुम्हाला पुन्हा वगैरे पाहायला भेटू शकतो. PYQचे क्वेश्चन आहे दोन्ही. तर चांगल्या प्रकारे याला प्रिपेअर वगैरे करून जा. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, ह्यावरती आणखी सुद्धा क्वेश्चन नाही पडला, आणि ह्या वर्षी तुम्हाला ह्या चॅप्टरवरून क्वेश्चन आहे. तर हा तुम्हाला एक्सपेक्टेड राहील, हा एक्सपेक्टेड वगैरे राहणार आहे तुम्हाला. तर ह्या वर्षी तुम्हाला ह्यावरती मेजर हिरार्ची आणि मेजर जे काही डिव्हिजन म्हटले, FSL वगैरे म्हटलं आपण, फॉरेन्सिक लॅब जे काही लॅबोरेटरी म्हणतो आपण याला, तर जे काही फॉरेन्सिक लॅब सर्व्हिस जे हिरार्ची आणि मेजर डिव्हिजन सांगा. आणि जे काही नवीन टेक्निक्स यामध्ये आले, पॉलिग्राफिक आहे, त्यानंतर नार्को ॲनालिसिस काय, DNA प्रोफाइलिंग वगैरे सांगा. तर ह्यावर्षी तुम्हाला यावर्षी क्वेश्चन वगैरे ह्यावरती पाहू शकतात तुम्ही, म्हणजे येऊ शकतो बाबा. तर ह्यावर्षी आणखी तर पडलं नाही, पण मोस्ट ऑफ दी युनिव्हर्सिटी ह्या वर्षाला चान्स देऊ शकते. आता लास्ट चॅप्टर बघूया, लॉ ॲक्ट अँड रूल्स रेग्युलेशन वगैरे. तर आता या चॅप्टरमधून बघा मोस्ट ऑफ दी, तर सुरुवातीला तुम्हाला काय येऊ शकतं, तर बघा खूप महत्त्वाचा आपला पहिला येईन NCISM, दुसरा येईन तुम्हाला ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट. तर मोस्ट ऑफ दी दोनच यामध्ये खूप महत्त्वाचे हे आहेत आपल्याला ॲक्ट वगैरे महत्त्वाचे. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, यामध्ये NCISM वगैरे करून जा आणि ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट वगैरे करून जा. त्यानंतर जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला हे दोन जे काही वाचले तरी चालेल किंवा नाही वाचले तरी चालेल, पण एक जनरल वाचून जा. IMP आहे, क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट वगैरे म्हटले, आणि रूल्स ऑफ रेग्युलेशन जे काही आयुष रिलेटेड स्टेट वगैरे म्हटले, रजिस्ट्रेशन बोर्ड ऑफ कन्सर्न स्टेट वगैरे म्हटले, तर हे तुम्हाला महत्त्वाचे. पण मोस्ट ऑफ दी जे काही म्हटले, त्यामध्ये तुम्हाला हे दोन चांगल्या प्रकारे करून जाते. NCISMचे रूल रेग्युलेशन सांगा आणि ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट. तर हा तुम्हाला कुठं रसशास्त्राच्या पेपरमध्ये सुद्धा हा तुम्हाला ॲक्ट वगैरे काम येईल, समजलं. अशा प्रकारे हे टोटल IMP होते. याची PDF वगैरे तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर PDF कुठं अवेलेबल आहे, तर BMS मराठी जे काय ॲप आहे त्याच्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला ही PDF भेटणार आहे. त्यामुळे डायरेक्ट ॲप कुठून डाउनलोड करायचं, तर प्ले स्टोरवरून तुम्हाला हे ॲप वगैरे डाउनलोड करायचं आहे, समजलं ना. तर अशा प्रकारे आहे, तर हे तुम्ही डाउनलोड करायचं. त्यांना थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ एवढा पाहिला आहे, तुम्हाला खूप सारी जी हेल्प होणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन PYQ सगळं काय ॲनालिसिस करून मी पूर्ण हा व्हिडिओ बनवला आहे. ॲज इट इज तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये हेच क्वेश्चन दिसणार आहे. एवढेच करा बस, काही नका करू. PYQचे तुम्हाला डोळ्यापुढे ठेवा. PYQला अगोदर प्रेफरन्स द्या. सुरुवातीला PYQला प्रेफरन्स द्या आणि नंतर IMPला प्रेफरन्स द्या. तुम्हाला ॲज इट इज तुमची 100% यामधून पासिंग होणार आहे. 100% यामध्ये तुमची पासिंग वगैरे होणार आहे. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आणखीसुद्धा नवीन दुसऱ्या जे काही सब्जेक्टची इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, त्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवूया. तर तोपर्यंत आता आजच्यासाठी एवढंच. आणि कोणाला काही वाटत असेल कॉमन पॅटर्नवरती व्हिडिओ पाहिजे तर त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. आपण कॉमन पॅटर्नवरती सुद्धा व्हिडिओ वगैरे बनवूया. आणखी कोणाला नवीन लेक्चर्स वगैरे पाहिजे असेल तर सुद्धा सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप मनापासून धन्यवाद.